मित्रांनो हे बघा, आता आपण पाहू शकतो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय बघा, ही वानरं या ठिकाणी पाण्याच्या शोधामध्ये मित्रांनो, जसं ऊन वाढलं तसं पाण्याच्या शोधामध्ये पक्षी प्राणी इकडे तिकडं धावतात मित्रांनो. तर आज या ठिकाणी आपण पाहू शकतो बघा, ही पाणी या ठिकाणी होतं तोपर्यंत ते वानरं या तळ्यामध्ये जाऊन पाणी प्यायचे, पण आता पाणी नसल्यामुळे ही तळ्याच्या काठावरती येऊन कशी बघतात बघा मित्रांनो. त्यांना तहान लागलेली जास्त, त्याच्यामुळे ही वानरं या ठिकाणी पाणी प्यायला आलेत. पण तळ्यामध्ये पाणी नसल्यामुळं ते इकडे तिकडे पाण्याच्या शोधामध्ये. तर मित्रांनो आपण एक काम करायचं, आपलं जे पाण्याचा जो डवर आहे हा इथून थोडासा लांब आहे, तरी पण आपण ना ह्या वानरांना तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात पाहू मित्रांनो. आपण तिथपर्यंत शक्य होते का त्या ठिकाणी आपल्या पाण्यापर्यंत आपण यांना आज घेऊन जाणार. तर मित्रांनो आपला या ठिकाणी थोडंसं कष्ट लागतील, पण आपण हे वानराला पाण्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार इथं. तर आता आपण ना इकडून त्यांच्या पाठलाच करत आपण त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. तर चला आता आपण बघा, इकडे समोर जे हे वानर जे चालेल ना, इथून आपल्याला इकडे त्यांना घेऊन जायचे.
हे बघा आत्ताच आपली ही जी वानरांची गँग आहे ही या ठिकाणून पाणी पिऊन गेलेली मित्रांनो. आपण ज्या ठिकाणी पाणी ठेवलं होतं या ठिकाणी ही पूर्णपणे एवढी तहानलेली होती मित्रांनो. ही जी वानर एवढं तहानलेलं होतं. तर ज्या ठिकाणी विहिरीवरती जे पाणी होतं त्या पाण्यावरती ते जायचे, पण ते पाणी आटल्यामुळे मित्रांनो आज आपण त्याला आपल्याला 1 तास लागला त्यांना इथपर्यंत आणता. तर मित्रांनो त्यांना रानातून आपण या ठिकाणी पहिली पाणी प्यायचे ते. तर 1 तास लागला आपल्याला त्यांना या ठिकाणी आणायला आणि ते या ठिकाणी येऊन पाणी पिऊन गेलेले पूर्ण गँग मित्रांनो. तर चला मित्रांनो हे बघा आता आपल्याला हे पूर्ण परत भरून ठेवावं लागणार आहे कारण पाणी तर जे आहे प्राणी आणि पक्षी एवढे तहानलेले आहेत मित्रांनो. उन्हाचा एवढा कडाका वाढलेला आहे त्याच्यामुळे ना प्राणी इकडे-तिकडे चेहऱ्यावर पाण्यासाठी धावतात. तर आपल्या या पाण्याच्या ठिकाणी या ठिकाणी भरपूर अशी वानरं पाणी पिऊन गेलेलं आहे. आपण हा पुन्हा आपला जो डवरा पाण्याचा आहे हा पूर्णपणे आता आपण भरून ठेवणार आहे इथं. मित्रांनो तर हे बघा, या ठिकाणी आपली जी वानर आहेत ही पूर्णपणे पाणी पिऊन घेतली तिने ही पाणी संपवलेले. आता आपण पुन्हा हे पाणी आणून या ठिकाणी प्राण्यांना ओतणार आहेत. तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो. माझी एक इच्छा आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त प्रत्येकाने शेअर करून व्हायरल करावा अशी माझी इच्छा आहे म्हणजे. तर मित्रांनो माझा हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण तुम्ही तुमच्या ग्रुपवरती तुमच्या मित्रांना पाठवा. तर मित्रांनो आता आपण हा पूर्ण भरून ठेवणार आहेत आणि मित्रांनो ऊन जास्त वाढल्यामुळे ना दररोज सकाळ संध्याकाळ येऊन बघायला लागते आणि पाणी टाकावं लागते. चला मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.